ही काजू भाजायचं काम चालू आहे जबरदस्त। एक नंबर। नमस्कार मित्रांनो, सह्याद्री एक प्रवासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप टाइम नंतर आपण ब्लॉग बनवतोय आणि आपण ते ब्लॉग आमच्या गावी जी पाठीमागची जी आमची जमीन आहे तिथे आलोय आपण आता। तर तिथे काजूची झाड आहेत आमची, तर त्या झाडावरती काजू भेटेल या आशेने आलोय। भेटले तर भेटले, नाही तर आम्ही आमचं फिरणं होईल आणि ते काजू आम्ही घरी जाऊन भाजून खाणार आहोत, ना की ते मशीनला देणार आहोत। कारण भाजलेल्या काजूची जी चव असते ना ती कशालाच नाही आहे, तोडच नाही त्याची। भीती ते सावरखेडे एक गाव आहे ना त्या टाईपमध्ये। आराध्या आमच्या मागे लागेल की काका तो काजू दिसतोय तो मी तोडणार, तर मला जय जवान सारखे थर लावून वरती उचलून घे गण्या काका जसा उचलतो तसं त्याला खांद्यावर घेतलं आणि त्याने तो काजू तोडला आणि तो एकदम खुश झाला। ते तुम्हाला पाहायला भेटेल। गिरकर काकी पण मागे लागलेला की आमच्या झाडाचे पण जे काजू आहे ते तोडून तू घेऊन जा, आणि नेहमी इकडे आल्यावरती ते काही ना काही फळं वगैरे देतच असतात। तो मी त्यांच्या झाडाला जेवढे काजू होते ते तोडले। पावसाळा जवळ आला तर जोरदार वारा सुटला आहे आणि आपल्याला पाहायलाच भेटेल सतत झाडाचे फांदी वगैरे हलत होते। पण खूप धमाल केली आम्ही गावी, काजू तोडण्यापासून काजू खाण्यापासून। आमची भटकंती करून झाल्यावर आमच्या दारात जे झाड होतं आम्ही त्याची काजूची फळं तोडायला घेतली आणि आराध्य जमा करत होता। तर हा मी काजू पहिला तोडला आणि कॅच केला, नंतरला एक एक करत अशी जेवढी जी फळं दिसली ती तोडली आणि जमा केली आणि त्याचा एक काजूच्या बोंडचा आम्ही ज्यूस तयार केलेला। कारण हे फक्त मे महिन्यात आस्वाद घेता येतं, नंतरला ते मिळत नाहीत। त्यानंतर हा एक कलेक्शन केलेला, जो एक फोटो काढायचा होता मला। काकानी बाबा काजू भाजवतात आहे बघा बघा, तुम्हाला बघायचं आहे तर बघा। हे बघा एक काजू फोडला आता, बघा किती काजू आहेत बघा, अजून पण काजू आहेत। डिसेंबर मध्येच मांडलेली ही चूल तशीच होती। आयरन मेजच्या मदतीने आम्ही काजू भाजायला घेतले आणि हे अर्धे काजू आजूबाजून झालेले। काही मिनिटांमध्येच हे काजू जोरदार पेटायला लागले। इथे फणस फणस पाडू है ना। सही काजू भाजायचं काम चालू आहे। पलटी कर रे, काजू बघा भाजलेले काजू इथे ही जबरदस्त टाकले, फुल आग 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 आग। फुलटू धमाल, काय सुंदर वास आलाय। अजून बाकी आहेत ते, थोडे बाकी आहेत अजून। भाजल्यावर डिंग निघून जातो त्याचा। आता मी हे काजू काका न्याय सोलते आहे, न्याय फक्त हाताने सोलते आणि काका तर होय हातोडीने हाताने तुला बोललो ना होय, तुला बोललो ना अर्धा अर्धा धोडायचा, हिला द्यायचा, मी सोडणार। ओके मी काजू सोलायला घेतले हातोडीच्या मदतीने आणि जवळपास सर्व काजू अख्खेच भेटत होते। आणि खरं सांगू ना, भाजलेल्या काजूंचा जो स्वाद आहे तो मशीनच्या काजूला अजिबात नाही आहे। त्यामुळे आम्हाला हे काजू खायला मजा येणार आहे आणि व्यवस्थित भाजले गेले ज्यामुळे हे अख्खे काजू निघत आहेत, करपले पण नाही आहेत किंवा कच्चे पण नाही राहिले आहेत, काहीच त्रास नाही झाला सोलायला। आणि हे या पद्धतीने अख्खे काजू भेटत आहेत आणि टेस्ट खूप छान येणार आहे मित्रांनो, तर तुम्ही पण या खायला। मुकादम
पर काजू मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावी जाणे आणि फॅमिली सोबत राहणे हे म्हणजे खूप छान आवडीचं आहे सर्वांचं. माझ्या मदतीला आई आली आहे काजू सोलायला. अशा प्रकारे आपल्याला अख्खे काजू भेटत आहेत आणि खूप सुगंध खमंग स्वाद येतोय काजूचा. तर मित्रांनो, या तुम्ही पण खायला. तर मित्रांनो, पूर्ण काजू भाजून आणि सोलून झालेले आहेत आणि खूप खमंग असा स्वाद आणि टेस्ट येते. तर मित्रांनो, येवा कोकण आपलोच असा.